नमस्कार, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय रताळ्याच्या घाऱ्या किंवा आपल्याला त्या गोड पुऱ्या असं देखील म्हणता येईल। आता या पुऱ्या करताना एक सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे रताळी आपल्याला पाणी न घालता उकडून घ्यायची आहेत। आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करायच्यात, पण रताळी ज्या भांड्यामध्ये असतील त्या भांड्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही। फक्त कुकरमध्येच पाणी टाकायचं आणि आपण ते भांडं नुसतंच रताळ्यांसह ठेवायचं आणि छान 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात। रताळी थोडी शिजायला जड असतात, त्यामुळे ती 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला पाहू शकता। पाण्याचा अजिबात अंश देखील दिसत नाही आहे थोडासुद्धा। बटाटे देखील कोणतीही रेसिपी करायची असेल तर बटाटे देखील अशाच पद्धतीने जर वाफवले तर त्यापासून बनवलेला पदार्थ तेलकट होत नाही। ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे यामध्ये। आता आपण हे छान बारीक करून घ्यायचे रताळं। रताळ्याचं जेवढं माप असेल त्याच्या बरोबर अर्धा गूळ घ्यायचा आहे, म्हणजे वाटीच्या मापाने मोजून घ्यायचं आहे। आणि छान मीठ ॲड केलं मी त्याच्यामध्ये आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। वेलची पावडर देखील टाकली आहे मी, अर्धा चमचा ॲड करायची यामध्ये, त्यामुळे स्वाद खूप छान येतो। चिरलेला गूळ होता त्यामुळे तो पटकन मिक्स होतो रताळ्यामध्ये। रताळ्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश असायला नको आहे, तरच या पुऱ्या छान होतात। पाहू शकता छान मिक्स झालं आहे आपलं। आता यामध्ये वरईचं पीठ आणि साबुदाण्याचा 1 चमचा, जे आपल्याला हे जे वरईचं रताळ्याचं जे मिक्सिंग आहे रताळं आणि गुळाचं, यामध्ये मावेल इतकंच पीठ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे। पाहू शकता घट्ट गोळा तयार झाला आपला। आता लगेचच पुऱ्या करायला घ्यायच्यात, 5 मिनिटंही थांबायचं नाही, अदरवाईज हे पीठ सैल व्हायला सुरुवात होते। दोन्ही पद्धतीने करू शकतो आपण, लाटून किंवा थापून। दुधाची पिशवी घ्यायची, त्यावर आपण लाटून देखील करू शकतो आणि थापून देखील करू शकतो, पण थापून जास्त छान होतात कारण आपल्याला हव्या तशा त्या पातळ करता येतात। पाहू शकता गरम तेलातच आपल्याला छान तळून घ्यायच्यात याचा रंग खूप सुरेख येतो। पाहू शकता टम्म फुगतात आणि छान याची टेस्ट देखील खूप सुंदर लागते। आतमध्ये आपण पुरणपोळीसारखं ते रताळ्याचं जे मिक्सिंग असतं ते भरलेल्या पुरणपोळीसारखं असं छान टेस्ट येते याची। पाहू शकता इतपत रंग झाला की दोन्ही बाजूंनी इतकी खरपूस भाजून घ्यायची आणि आपल्याला काढून घ्यायची आहे। थापताना देखील पाण्याचा हात लावायचा नाही अजिबात, कारण आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे, त्याला तेलाचा हात लावलेला असल्यामुळे। त्यामुळे थापताना देखील पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। पाणी लावलं की तेल जास्त ओढलं जाईल त्यामध्ये। पाहू शकता ही थापून केलेली छान पातळ होते, तरी ती छान अशी टम्म फुगते आणि पाहू शकता रंग देखील किती सुरेख आलेला आहे। आता या अशा उभ्या ठेवायच्या, म्हणजे त्यात जे काही उरलेलं तेल असेल ते देखील निघून येतं, किंवा मग पेपरवर ठेवायच्या। पेपरवर ठेवणं हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण पेपरमध्ये संपूर्ण तेल ओढलं जातं। पाहू शकता पिठाचा नुसता फक्त हात घ्यायचा आहे, जास्त पीठ लावायचं नाही, अदरवाईज तेल खराब होतं। छान अशा खुसखुशीत पुऱ्या तयार होतात। पाहू शकता सगळ्या तयार आहेत आपल्या आणि आता आपण त्या सर्व करणार आहोत। कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।